हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण टी आणि CET या एक्झाममधील CDP चाइल्ड डेव्हलपमेंट पेडगॉजी या विषयातील पियाजे यांचा संज्ञानात्मक विकास सिद्धांतावरील आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. 2013 ते 25 दरम्यान झालेल्या परीक्षेमधील प्रश्न उत्तरांचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, संज्ञानात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला? हा प्रश्न 2013 सप्टेंबर CET मध्ये विचारला होता. उत्तर आहे जीन पियाजे यांनी. पुढचा प्रश्न, हा प्रश्न TET 2014 मध्ये विचारला होता. तर प्रश्न आहे, पियाजे यांच्या मते विकासाच्या किती अवस्था आहेत? तर उत्तर आहे एकूण 4 मुख्य अवस्था आहेत. त्या कोणत्या? पुढे पाहूया. पुढचा प्रश्न, हा प्रश्न CTET फेब्रुवारी 2015 मध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे, वस्तू स्थायित्व कोणत्या अवस्थेत येते? तर उत्तर आहे संवेदन चालन अवस्थेच्या शेवटी, म्हणजेच 18 ते 24 महिने. ही आहे पहिली अवस्था जी पियाजेंनी सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न TET 2015 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, संरक्षण संकल्पना कोणत्या अवस्थेत जमते? तर उत्तर आहे मूर्त संक्रियात्मक अवस्थेत 7 वर्षानंतर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, CTET सप्टेंबर 2015 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, 2 ते 7 वर्षे वयोगट कोणत्या अवस्थेत मोडतो? तर उत्तर आहे पूर्व संक्रियात्मक अवस्था. ही आहे दुसरी अवस्था. पुढचा प्रश्न, CTET सप्टेंबर 2016 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, अहम केंद्रितता सर्वात जास्त कोणत्या अवस्थेत असते? उत्तर आहे पूर्व संक्रियात्मक अवस्थेत 2 ते 7 वर्षे. पुढचा प्रश्न पाहूया. A0B त्रुटी कोणत्या अवस्थेत दिसते? 8 ते 12 महिने संवेदन चालन अवस्थेत. पुढचा प्रश्न, 3 पर्वतांचा प्रयोग कशासाठी केला? अहम केंद्रितता दाखवण्यासाठी. मूल दुसऱ्याचा दृष्टिकोन घेऊ शकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2018 मध्ये विचारला होता. पाण्याचा प्रयोग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे संरक्षणाची संकल्पना तपासण्यासाठी. पूर्व संक्रियात्मक मूल फसते. पुढचा प्रश्न CTET सप्टेंबर 2018 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, उलटता येणे कोणत्या अवस्थेत जमते? तर उत्तर आहे मूर्त संक्रियात्मक अवस्थेत 7 ते 11 वर्षे. उलटता येणे म्हणजे 5 + 2 = 3, मग 5 - 3 = 2. पुढचा प्रश्न TET 2018 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, अमूर्त विचार कोणत्या अवस्थेत सुरू होतो? उत्तर आहे औपचारिक संक्रियात्मक अवस्थेत 7 ते 12 वर्षे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न CTET जुलै 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, स्कीमा म्हणजे काय? तर अनुभवांचे मानसिक चौकटीत संघटन, कृतीचा आराखडा. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न TET 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, साक्षात्कार व समायोजनात फरक काय? पुढचा उत्तर आहे साक्षात्कार नवीन माहिती जुन्या स्कीमात बसवणे, तर समायोजन म्हणजे स्कीमा बदलणे. पुढचा प्रश्न CTET डिसेंबर 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, समतोल कशाने साधला जातो? तर साक्षात्कार व समायोजन यांच्या संतुलनाने समतोल साधला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न MPSC 2020 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, जीवात्मवाद कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? उत्तर आहे पूर्व संक्रियात्मक अवस्था. उदाहरणार्थ निर्जीव वस्तूंना सजीव गुण देणे. पुढचा प्रश्न CTET जानेवारी 2020
प्रश्न आहे केंद्रीकरण म्हणजे काय, तर एकाच वेळी एकाच वैशिष्ट्यांवर लक्ष देणे, उंच ग्लासात पाणी जास्त वाटणे, हे आहे उदाहरण. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न TET मध्ये विचारला होता. प्रश्न आहे की विकेंद्रीकरण कधी होते, तर उत्तर आहे मूर्त संक्रियात्मक अवस्थेत 7 वर्षानंतर. पुढचा प्रश्न, हा प्रश्न CTET डिसेंबर 2020 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे वर्ग समावेश समस्या कोण सोडवू शकतो, उत्तर आहे मूर्त संक्रियात्मक अवस्थेतील मूर्त अवस्थेतील मूल. तर जास्त फुले जास्त गुलाब, हे आहे उदाहरण त्याचे. पुढचे प्रश्न पाहूया. TET 2021 मध्ये विचारला होता. पेंडुलम समस्या कशासाठी वापरली, तर उत्तर आहे औपचारिक विचार गृहीतक निगमन विचार तपासण्यासाठी. पुढचा प्रश्न MPSC 2021 मध्ये विचारला होता. पियाजे यांच्या मते भाषा कशामुळे येते, उत्तर आहे संज्ञानात्मक विकासामुळे. विचार आधी भाषा नंतर येते. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न CTET जुलै 2022 मध्ये विचारला होता. प्रतिकात्मक खेळ कोणत्या अवस्थेत जास्त असतो, उत्तर आहे पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत, म्हणजे 2 ते 7 वर्षे. उदाहरणार्थ झाडूचा घोडा करणे. पुढचा प्रश्न TET 2022 मध्ये विचारला होता. विलंबित अनुकरण कधी सुरू होते, उत्तर आहे संवेदन चालन अवस्थेच्या शेवटी, म्हणजेच 18 ते 24 महिने. पुढचा प्रश्न पाहूया. CTET डिसेंबर 2022. प्रश्न आहे संरक्षणाच्या संकल्पना क्रमाने कोणत्या आधी येतात, तर संख्या, लांबी, द्रव, त्यानंतर वस्तुमान, क्षेत्रफळ, वजन, आकारमान. पुढचा प्रश्न TET 2023 मध्ये विचारला होता. पियाजे टप्पे तर वायगोत्स्की काय, तर उत्तर आहे सातत्य. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न CTET ऑगस्ट 2023 मध्ये विचारला होता. जर तर विचार कोणत्या अवस्थेत शक्य, औपचारिक संक्रियात्मक अवस्थेत शक्य आहे. पुढचा प्रश्न TET 2024 मध्ये विचारला होता. श्रेणीबद्धता कोणत्या अवस्थेत जमते, तर उत्तर आहे मूर्त संक्रियात्मक अवस्थेत. काठ्या क्रमाने लावणे. पुढचा प्रश्न पाहूया. CTET जानेवारी 2024. सर्व प्रौढ औपचारिक अवस्थेत पोहोचतात का, तर नाही. पियाजे यांच्या मते 30 ते 40% प्रौढ पोहोचतात. पुढचा प्रश्न CTET जुलै 2024 मध्ये विचारला होता. पियाजे यांच्या मते शिक्षकाची भूमिका काय, तर उत्तर आहे मार्गदर्शक, असमतोल निर्माण करणारा, मुलाला स्वतः शोधू देणारा. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2014 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे कृत्रिमता म्हणजे काय, तर सर्व नैसर्गिक गोष्टी माणसाने बनवल्या असे वाटणे, पूर्वसंक्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न CTET जानेवारी 2025. विधानात्मक तर्क कोणत्या अवस्थेत जमते, उत्तर आहे औपचारिक संक्रियात्मक अवस्थेत. जर पाऊस पडला तर रस्ता ओला. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2025. आदर्शवाद कोणत्या अवस्थेत येतो, औपचारिक संक्रियात्मक अवस्थेत. अमूर्त विचारांमुळे किशोरवयीन बंडखोरी. पुढचा प्रश्न CTET जुलै 2025. मानसिक संयोजन कधी सुरू होते, उत्तर आहे 18 ते 24 महिने. संवेदनचालन अवस्थेचा शेवटचा टप्पा आहे. पुढचा प्रश्न प्राथमिक चक्रीय प्रतिक्रिया काय आहे, तर 1 ते 4 महिने स्वतःच्या शरीराशी संबंधित सुखद कृतीची पुनरावृत्ती. उदाहरणार्थ अंगठा चोखणे. पुढचा प्रश्न तृतीयक चक्रीय प्रक्रिया कशाला म्हणतात, उत्तर आहे 12 ते 18 महिने लहान शास्त्रज्ञ असतात. नवीन कृती करून परिणाम पाहणे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.